पाहिलंय ना हो. त्याच्या खालचं? येस, फर्टिलायझेशन पण पाहिले ना. We see male reproductive system, female reproductive system, and gamete formation and fertilization. Up to the fertilization, we येस. finish. We see this picture how the these oocytes are attached by these sperms and how the sperms enter. And after that, we see this sex chromosome where it's sex determination in human being, how the sex determination took place, this x and x and y in male and x in female. Are you remembering this? Okay. येस. We see this, we also see this how the growth of embryo, and then now we see the menstrual cycle. Okay, we come to the female reproductive system. Okay, we see detail in case of the male how the sperms are formed. आपण पाहिलं ना स्पर्म कसे फॉर्म होतात, स्पर्म सेमिनिफेरस ट्युब्यूल मध्ये कसे फॉर्म होतात, त्यानंतर सेमिनिफेरस ट्युब्यूल मधून रिट ऑफ टेस्टिस, त्यानंतर वास्ट वास्ट एफरन्स, त्यानंतर epididymis. Okay, epididymis to the vas deferens, then ampulla, this is ejaculatory duct, stay seminiferous vesicles, prostate, corpus glands, and ejaculate from the penis up to the vagina. हे तुम्ही आपण पाहिलं. आता इन केस ऑफ फिमेल हाऊ द ओहम इज फॉर्म, oocyte इज फॉर्म. ओहम पासून जो बाहेर पडतो गॅमेट, फिमेल गॅमेट, त्याला oocyte म्हणतात. हाऊ द oocyte इज फॉर्म, हे तुम्हाला आम्ही अजून एक्सप्लेन केलेलं नाही. हाऊ oocyte फॉर्म फ्रॉम द ओव्हरी. इज इट करेक्ट? हे बरोबर आहे ना? मी तुम्हाला ओहम कसा तयार होते शिकवलंय का? नाहीये. नाही. ओके. आता हे युटरस मध्ये आल्या स्पर्म इथून येऊन ओव्हिडक्ट मध्ये फर्टिलायझेशन होतं आणि फर्टिलायझेशन झाले की ते ह्या युटरसला अटॅच होतं. इथपर्यंत आपण पाहिलं बरोबर. ओके. येस. हो सर. आता पण हाऊ द फिमेल गॅमेट इज फॉर्म हा थोडासा समजायला अवघड विषय आहे, पण मी तुम्हाला सिंपल करून सांगतो. इन जनरली वेन द मेन्सेस स्टार्ट, दॅट्स कॉल्ड प्युबर्टी. जेव्हा फिमेलला मेन्स्ट्रुअल सायकल चालू होते त्याला प्युबर्टी म्हणतात. व्हॉट इज मीन बाय मेन्सेस? तर हे जे युटरस आहे, हे दिसते तुम्हाला युटरस, हे कट केलं तर आतील भाग असा दिसतो. दिस इज अ कॅव्हिटी ऑफ युटरस. म्हणजे युटरस साधारण अशा साईजचं असतं, त्याची आतली कॅव्हिटी, आतील पार्ट दिसतोय रेड कलर, दिसतोय का? येस सर. दिस रेड कलर म्हणजे आतमध्ये, युटरसच्या आतमध्ये बॅग लाईक स्ट्रक्चर, हे वजायना, ह्याच्यामध्ये बॅग दिसते का, बॅग सारखं स्ट्रक्चर, ह्याच्या आतमध्ये एक कॅव्हिटी असते. या कॅव्हिटीमध्येच जो म्हणजे ग्रोथ होती एम्ब्रिओची, म्हणजे ज्यात बाळ मोठं होतं त्याला युटराईन कॅव्हिटी म्हणतात. या युटराईन कॅव्हिटीचा इनर लेअर जो असतो, हा इनर लेअर कशापासून बनलेला असतो? हा इनर लेअर हा एंडोमेट्रियमने बनलेला असतो आणि त्याच्यामध्ये ब्लड व्हेसल्स असतात, लार्ज नंबर ऑफ ब्लड व्हेसल्स. ह्या इनर लेअर ऑफ द युटरस इज मेड ऑफ एंडोमेट्रियम, इज मेड ऑफ व्हेसल्स आणि म्युकसर लाईन, अशी स्मॉल 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 व्हेसल्स असतात. आणि हे स्मॉल व्हेसल्स रप्चर होतात आणि ब्लिडिंग चालू होतं. हे ब्लिडिंग इट्स हॅपन नॅचरली, इट्स ब्लिडिंग फॉर 1 to 4 days or up to 5 days. इट इज कॉल्ड मेन्स्ट्रुएशन. याला मेन्स्ट्रुएशन म्हणतात. म्हणजे तुम्हाला कळलं का, जेव्हा युटरसच्या इनर लेअरमध्ये, म्हणजे त्याला एंडोमेट्रियम म्हणतं, एंडोमेट्रियम इज मेड अप ऑफ ब्लड व्हेसल्स. म्हणजे याच्यामध्ये जसं आता हे स्किन आहे आपली, ह्या स्किनला स्किनमध्ये तुम्हाला ब्लड व्हेसल्स दिसतात का? नाही, पण त्या एंडोमेट्रियममध्ये खूप ब्लड व्हेसल्स असतात आणि ह्या ब्लड व्हेसल्स रप्चर होऊन ब्लिडिंग चालू होतं. हे ब्लिडिंग 1 to 4 days राहतं, त्यालाच आपण मेन्स्ट्रुएशन म्हणतात. हे एव्हरी मंथ्स हॅपन, म्हणजे ही जी आहे एव्हरी मंथ्स हॅपन, प्रत्येक मंथ्समध्ये हे ब्लिडिंग होतं आणि हे 4 days असतं. हे ब्लिडिंग जे वॉश आउट, मग तुमच्या जे युटरसमध्ये जे आहे ते सगळं वॉश आउट होतं आणि बाहेर येतं. याला मेन्स्ट्रुएशन म्हणतात. हे 1 to 4 days असतं. किती दिवस? 1 to 4 days. यानंतर आफ्टर द 4 days ब्लिडिंग स्टॉप. देन व्हॉट हॅपन इन ओव्हरी. आता हे युटरसमध्ये झालं, युटरसमध्ये ब्लिडिंग झालं. हे ब्लिडिंग कधी चालू होतं? आफ्टर प्युबर्टी, म्हणजे 10 किंवा 12 years आफ्टर. इट्स कॉल्ड प्युबर्टी. ह्याला मराठीमध्ये पाळी येणं असं म्हणतात. ह्याला मेन्स्ट्रुएशन इन इंग्लिश. हे आफ्टर 10
12 इयर्स मेन्स्ट्रुएशन एव्हरी मंथ, प्रत्येक मंथला हे मेन्स्ट्रुएशन आफ्टर 28 डेज ऑर 30 डेज हॅपन. हे नॉर्मल फिनॉमिना आहे. आणि ह्याच वेळी सायमल्टेनियसली ह्या ओव्हरी दिसतंय तुम्हाला, आर यू सी दिस ओव्हरी? Yes. जेव्हा युटरसमध्ये ब्लिडिंग होत असतं तेव्हा ओव्हरीत काय असतं? दीज ओव्हरीज आर मेड अप ऑफ 2 to 4 मिलियन्स ऑफ oocytes. म्हणजे ह्या ओव्हरीमध्ये 2 to 4 मिलियन एवढे oocytes, ओहम मधला आतला जो पार्ट आहे oocytes असतात. पण दीज आर इमॅच्युअर. एक राईट साईडला असते आणि एक लेफ्ट साईडला. जेव्हा युटरसमध्ये ब्लिडिंग होतं आणि हे ब्लिडिंग स्टॉप आफ्टर 4 डेज, देन इन दिस ओव्हरी दिसतंय तुम्हाला, इन दिस ओव्हरी हे छोटे Yes. छोटे दिसत आहेत ना, हे oocytes आहेत ओव्हरीमध्ये. 2 to 4 मिलियन्स असतात. त्यातील एक 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 जो ओहम आहे, ज्या ओहम कशाला म्हणतात की ज्याच्यामध्ये oocytes, हा ओहम मोठा व्हायला सुरुवात होतो, त्याला मॅच्युरेशन म्हणतात. म्हणजे हा ओहम मोठा 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 व्हायला सुरुवात होतो. म्हणजे हाच ओहम, ह्याच आतमध्ये oocytes आहे. ते काय आहे तर फिमेल गॅमेट आहे. दिस इज अ फिमेल गॅमेट. मग इथं जे मोठं होत असतं ते काय असणार आहे? मिओसिस झालेलं असणार. ओके, लक्षात येते का? Yes. जसं सेमिनिफरस ट्युब्युलमध्ये स्पर्म तयार होतो, तसा ओव्हरीमध्ये ह्या ठिकाणी ओहम तयार व्हायला सुरुवात होते आणि हा ओहम हळूहळू हळू मोठा व्हायला, धिस बिकम मॅच्युअर. ओहम एकच असतो ना? नाही, 2 to 4 मिलियन्स असतात, त्यातला एकच मॅच्युअर होतो आणि मोठा व्हायला लागतो. ओके. म्हणजे 2 to 4, ह्या साईडला 1 मिलियन्स, ह्या साईडला 2 मिलियन्स किंवा 2 मिलियन्स इकडे 2 मिलियन्स, त्यातला एक ओहम मोठा व्हायला सुरुवात होतो आणि त्या ओहमच्या आत oocytes असतो, त्यालाच आपण फिमेल गॅमेट म्हणतो. हा oocytes मोठा मोठा होतो आफ्टर 5 डेज आणि हा मोठा मोठा होत गेल्यानंतर हा फॉलिक्युल मोठा मोठा होत जातो आणि ॲट द 14 डेज, म्हणजे 14 डेज कुठपासून? ज्या दिवशी फर्स्ट डे जर मेन्स्ट्रुएशन सुरू झालं, ज्या फर्स्ट डेला ब्लिडिंग झालंय, 4 डेला ते स्टॉप झालं, त्यानंतर 10 डेज म्हणजे टोटल 14 डेज नंतर हा ओहम रप्चर होतो आणि हा रप्चर झालेला ओहम ह्या ओव्हिडक्ट, हे संपूर्ण ओव्हिडक्ट आहे, हा रप्चर म्हणजे काय? फुटतो. हा ओहम फुटतो. तुम्हाला फुटलेला दाखवू का? इथं असा फुटतो, दिसलं? हो. हा फुटला. हा इथून फुटतो आणि हे फिम्ब्री लाईक स्ट्रक्चर आहेत. म्हणजे हे ओव्हिडक्ट, ह्याला फॉलिपियन ट्यूब पण म्हणतात. तर ओव्हिडक्ट हे तुमच्या बुकमध्ये नाव दिले, तेच लक्षात ठेवा. ह्या ओव्हिडक्ट मार्फत ते ह्यात सिलियरी, म्हणजे छोटे छोटे केस असतात ना, तसं आतमध्ये म्युकोजल लायनिंग, त्या ओव्हिडक्टच्या जी पाईप आहे ह्याच्या आतमध्ये सिलियर लाईक स्ट्रक्चर असतात, ते त्याला पुश करतात पुढं. हे ह्यातून ह्या oocyteला पुश 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 करत इथं oocytes येऊन थांबतो. ॲट द सेम टाइम जर कॉप्युलेशन म्हणजे सेक्शुअल मेट झालंय, सेक्स झाल्यानंतर जर ह्या ठिकाणी स्पर्म आले, सिमेन, यातून स्पर्म बाहेर येतो. हा स्पर्म खूप मोठी जर्नी करून आलेला आहे, 6.5 मीटर एवढं डिस्टन्स जर्नी करून आलाय. त्यानंतर हे स्पर्म इथून आत येऊन ह्या ठिकाणी हा जो oocytes आलेला आहे, ह्या oocytesला येऊन अटॅच होतो, आत प्रवेश करतो. हे तुम्हाला दाखवलंय बघा. हे कुठे गेलं? ए दिसतंय? येस. ह्या स्पर्म आतमध्ये जाऊन अटॅच होतो आणि हा आत अटॅच झाला, आत गेला. ॲज अ स्पर्म रीच इनसाइड, तो स्पर्म आत गेला की मेल आणि फिमेल गॅमेटचं फ्युजन विदिन अ सेकंड त्याचं फ्युजन होतं आणि डिप्लॉइड सेल तयार होते. आणि त्याच वेळेस तो जो oocyte आहे त्याच्या बाहेर एक क्लिअर तयार करतो, ऑटोमॅटिक एक लेअर तयार होतो की दुसरा स्पर्म आत नाही आला पाहिजे. लक्षात येते का? हा स्पर्म आत गेला रे गेला. एक स्पर्म आत गेला की त्याच्याभोवती दुसरा एक लेअर तयार होतो, आतमध्ये फ्युजन होतं आणि झायगोट तयार होतो आणि ह्या झायगोटचं डिव्हिडेशन चालू होतं. सेम टाइम त्याच्या भोवती एक लेअर तयार होतो की जेणेकरून दुसरा स्पर्म आत जाऊ नये. दुसरा स्पर्म आत गेला की
अजून प्रॉब्लेम होतील. पण बाय नेचर अजून एक लेयर तयार होतो आणि आत त्याचं फर्टिलायझेशन होऊन झायगोट तयार होतो आणि झायगोट पासून पुढं 6 डे एम्ब्रिओ तयार होतो. आता तुम्हाला फर्टिलायझेशन झालं. 6 डे पर्यंत ह्या ठिकाणी तो ग्रोथ होत, होत, होत पुढं-पुढं येऊन ह्या ठिकाणी युटरसला अटॅच होतो. तर हे झालं फर्टिलायझेशन. पण इन केस स्पर्म आलाच नाही आणि इथं फर्टिलायझेशन झालंच नाही, तर पुढं काय होतं? आणि ते मी तुम्हाला आता एक्सप्लेन करणार आहे. जर इफ स्पर्म्स नॉट कम म्हणजे स्पर्म आला नाही किंवा फर्टिलायझेशन झालं नाही, तर हा oocytes 24 to 48 आवर जिवंत राहतो. म्हणजे हा हा जो oocytes तयार झालेला आहे, ह्यातून बाहेर आलेला, हा 24 to 48 आवर्स तो व्हायबल असतो. इन दॅट पिरियड इफ स्पर्म्स कम्स, देन अँड देन ओन्ली फर्टिलायझेशन हॅपन. अदरवाईज नो. तुमच्या लक्षात येते का? ह्यानंतर त्याचं फर्टिलायझेशन होत नाही. फर्टिलायझेशन नाही झालं तर पुढं काय होतं? आता हे तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. हं? ह्या पिक्चरनुसार. पिक्चर दिसतंय? येस सर. ओके. आतापर्यंत कोणाला काही शंका आहे का? नाही सर. हं? नो सर. आता तुम्ही ऐका. हे खाली जे रेज दिसते, दिस इज अ टाइमलाईन. टाइमलाईन म्हणजे दिवस 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता आपली बॉडी इज व्हेरी कॉम्प्लिकेटेड. म्हणजे आपली बॉडी इतकी कॉम्प्लिकेटेड असते. इट इज अ व्हेरी मिक्स्ड कोऑर्डिनेशन. कुठेतरी कुणी ब्रेनपासून कंट्रोल असतो, मग ब्रेनपासून ते युटरसकडे मेसेज सोडला जातो, मग युटरसपासून ह्या सगळ्या गोष्टी असतात. तर ह्या प्रक्रियेमध्ये ही जी मेन्स्ट्रुएशनच्या प्रक्रिया आहे, ह्याच्यामध्ये 4 हार्मोन. व्हॉट इज अ हार्मोन? कुणाला माहिती आहे का हार्मोन? हार्मोन 9th स्टँडर्डला होतं ना हार्मोन. कुणाला माहिती आहे हार्मोन म्हणजे काय? बरं, हार्मोनची नावं माहिती आहेत का? नो सर. हार्मोन्स म्हणजे आपली बॉडी आहे ना, ही खूप कॉम्प्लिकेटेड आहे. आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या सिस्टीम आहेत. म्हणजे कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम, हार्ट, रेस्पिरेटरी सिस्टीम आपण पाहिली, रेस्पिरेटरी सिस्टीम, त्यानंतर डायजेस्टिव्ह सिस्टीम, त्यानंतर रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम म्हणजे जे आपण आता पाहतो. ह्या ऑल सिस्टीम्स आर कंट्रोल बाय ब्रेन. हा ब्रेन असतो ना, हा कंट्रोल करतो. ह्या ब्रेनमधून तुम्हाला मेसेज सोडले जातात. मग हे मेसेज कुणाच्या मार्फत सोडले जातात? तर हार्मोन. मग दीज आर केमिकल मेसेंजर्स. म्हणजे हे हार्मोन असतात, तो काहीतरी मेसेज घेऊन जातो. म्हणजे जसं आपण मिओसिस, मायटोसिसमध्ये बघितलं की DNA सगळी माहिती इन्फॉर्म असते. ह्याला कोणतरी कंट्रोल करतं, तर तो ब्रेन करतो. तर त्या ब्रेनमधून ही माहिती त्या त्या ऑर्गनला दिली जाते. हे आत्तापर्यंत कळलंय का मी काय सांगतो ब्रेनचं वर्किंग वगैरे? हं? सर नर्व्स मधून पण आपल्याला असं मेसेज भेटतात ना हा, सगळ्या नर्व organs इज अ पार्ट ऑफ ब्रेन सिस्टीम, सेंट्रल नर्वस सिस्टीम. ओके. म्हणजे ब्रेन पासूनच नर्व. मग ब्रेन काय लगेच तुम्हाला माहिती हवेतूनच देणार आहे का? नाही. तर तुम्हाला ते नर्व मार्फत देतो. त्याला नर्व्स म्हणतात. म्हणजे इथून ब्रेन पासून पाठीमागून स्पायनल कॉर्ड मणक्यामधून वेगवेगळ्या अशा ब्रँचेस बाहेर पडतात. हा जो ब्रेन आहे, हा बोला. नाही काय सर. हा जो ब्रेन आहे, हा ब्रेन मेसेज करत असतो. तर हा ब्रेनचे वेगवेगळे मेसेज कुणाच्या मार्फत गेले जातात? तर हार्मोन. मग तुम्हाला कळलं का हार्मोन म्हणजे काय? येस येस. सर. मग आता कुठले कुठले हार्मोन असतात? तर ग्रोथ हार्मोन. म्हणजे ग्रोथ हार्मोन म्हणजे तुमची शरीराची वाढ करणारा हार्मोन. त्यानंतर कुठले असतात? इन्सुलिन. मग इन्सुलिन सारखे हार्मोन असतात. ते कशाचं डायजेशन करतात? तर ग्लुकोजचं. असे त्यानंतर आता जे आपल्याला 4 महत्त्वाचे आहेत, ते एक आहे FSH. तुमचे हार्मोन कुठले आहेत तुम्हाला सांगतो. आता ब्रेनकडून ह्या मेन्स्ट्रुएशनमध्ये FSH, त्याचा लॉंग फॉर्म आहे फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन. फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन FSH. व्हॉट इज अ फॉलिक्युल? फॉलिक्युल म्हणजे काय? जे ओव्हरीमध्ये असते. ओके. फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन. ओके.
हा एक हार्मोन येतो. त्यानंतर LH ल्युटिनायझिंग हार्मोन, त्यानंतर इस्ट्रोजन आणि त्यानंतर प्रोजेस्ट्रॉन. हे 4 हार्मोन असतात. हे प्रत्येकाचं वेगवेगळं फंक्शन आहे. आता फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन कुठं असतो? तर फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन हे दोन डोळ्याच्या मध्ये हे दिसते तुम्हाला, हे मी बोट ठेवलंय ते, येस. जिथं मुली टिकली लावतात किंवा गंध लावतात, जे आहे ना त्याच्या बरोबर पाठीमागं पिट्युटरी ग्लँड असते. माहिती आहे तुम्हाला पिट्युटरी ग्लँड? नो. हे 9th स्टँडर्डला झाले हो, हो. पिट्युटरी ग्लँड. बरं लक्षात ठेवा की ते ग्लँड असते पिट्युटरी. त्या पिट्युटरी ग्लँड पासून ही पिट्युटरी ग्लँड इथं दाखवलं कुठं असते कळलं का? ह्या पिट्युटरी ग्लँड पासून FSH आणि LH, FSH मी म्हणणार फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन, जे फॉलिक्युलरला स्टिम्युलेट करतात ते फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन, आणि LH ल्युटिनायझिंग हार्मोन. जे ल्युटिनायझिंग हार्मोन म्हणजे काय? जे फॉलिक्युल तयार झालेलं आहे ते जेव्हा रप्चर होतं, ते रप्चर करण्याचं काम ल्युटिनायझिंग हार्मोन करतो. म्हणजे लक्षात एक मिनिट हा, फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन हे जे ओहम रप्चर झाला, दिसते का? हा रप्चर फुटला तो ल्युटिनायझिंग हार्मोनमुळे. ल्युटिनायझिंग हार्मोनचं काम त्याला रप्चर करायचं. आता प्रोजेस्ट्रॉन काय आहे आणि इस्ट्रोजन काय आहे हे थोडं कन्फ्युज आहे का? तुम्हाला कळते का फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग गेल्याच्या? सर परत सांगा नाही पॉलिटिक्स ते ओके समजलं. ओके. तुम्हाला हे कळलं का की ब्रेन पासून सगळी आपली बॉडी सिस्टीम कंट्रोल केली जाते. ह्या कंट्रोल येस. करताना आता आपण फक्त रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचाच विचार करू. रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये ब्रेन पासून कशी कंट्रोल करतो ब्रेन? काय रोजच फॉलिकल बाहेर पडणार आहे का? रोजच सिमेन तयार होणार आहे का? नाही, त्याच्या मागे ब्रेन कंट्रोल करत असतो. तर हा जो ब्रेन आहे, हा ब्रेन कडून ह्या मेन्स्ट्रुएशन मध्ये, ह्या म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये टोटल 4 हार्मोन भाग घेतात. त्यातले हे 2 जे आहेत FSH आणि LH हे ब्रेन कडून येतात. तर ब्रेन पासून कुठून येतात? जर जिथं टिकली लावतात त्याच्या बरोबर पाठीमागं पिट्युटरी ग्लँड असते. ह्या पिट्युटरी ग्लँड मधून हे FSH म्हणजे फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन. हे फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन म्हणजे कुठलं? की आपण तुम्हाला आता हे पाहायला सांगितलं होतं की हे जे ओव्हरी आहे, ह्या ओव्हरीमध्ये जे फॉलिक्युल तयार होतात, म्हणजे आपण ओहम म्हणतो ना, हे ओहमला पुढं मोठं करण्यासाठी, हे जे फॉलिक्युल ह्याला स्टिम्युलेट करण्यासाठी FSH येतो. FSH कुठून येतो? ब्रेनमधून येतो. तर हा ब्रेनच्या FSH म्हणजे थ्रू ब्लड येतो, म्हणजे ब्लडमधून तो FSH हार्मोन येतो आणि त्या ओव्हरीला स्टिम्युलेट करतो. तर तू मोठं व्हायचंय आणि तू बाहेर पडायचा असा संदेश देतो. कुणीतरी कामाला लावलं पाहिजे का नाही यांना? कोण कामाला लावतं? हा FSH. कुठून? ब्रेन पासून. तर हे फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन. तर आता तुम्ही परत ह्या पिक्चरकडे या. आता ही खालची टाइमलाईन मेन्स्ट्रुएशनची. ओके. ह्या टाइमलाईन मध्ये हे जे रेड दिसतंय तर हे युटरसचा इनर लेअर मध्ये काय होतं हे दाखवतात. एक मिनिट. म्हणजे हा जो युटरस आहे, त्या युटरसच्या आतमध्ये हे लाल दिसते ना, तिथं काय होतं हे या ठिकाणी दाखवलंय. तर ह्या ठिकाणी पहिले 4 डे ब्लिडिंग होतंय. दिसते का ब्लिडिंग झालेलं रेड? येस. येस सर. ह्या 4 डे मध्ये ब्लिडिंग झालं आणि हे काय दाखवत आहेत? ही धिस प्रेझेंट हे ओव्हरी मध्ये काय सिच्युएशन आहे? ओव्हरी मध्ये कुठं आलं? त्या ओव्हरीत काय सिच्युएशन आहे हे तुम्हाला डायग्रामॅटिकली इथं दाखवत आहेत. हे खालची टाइमलाईन, त्यानंतर हे युटरस मध्ये इनर लेअरला जिथं ब्लिडिंग होतं तिथं काय आहे आणि ओव्हरी मध्ये काय आहे. तर ह्या ओव्हरी मध्ये असे इमॅच्युअर ओहम असतात. तर ह्याच्यात मॅच्युअर ओहम तयार होतोय. आता म्हणजे ह्या ठिकाणी थोडासा मोठा झाला. 4 डेज नंतर ब्लिडिंग स्टॉप. लक्षात आलं का?
हो सर. 4 डे नंतर ब्लिडिंग स्टॉप. मग हा जो ओव्हरीमध्ये ओहोम आहेत, हा ओहोम ग्रोथ व्हायला सुरुवात होते आणि हा इस्ट्रोजन म्हणजे कुठला आता हार्मोन आला? हा इस्ट्रोजन. हं? हा इस्ट्रोजन हार्मोन सिक्रीट करायला सुरुवात करतो. कुठं? ओव्हरीमध्ये. कुठं ओव्हरी म्हणजे कुठं कळतंय का तुम्हाला? हो सर, कळतंय ते. ह्या ठिकाणी ब्लिडिंग झालं, ह्या ठिकाणी ओव्हम डेव्हलप मॅच्युअर व्हायला सुरुवात झाली. हा ओव्हम इस्ट्रोजन बाहेर सिक्रीट करतो 4 डेज नंतर टू हील धिस एंडोमेट्रियम म्हणजे इथलं ब्लिडिंग स्टॉप करण्यासाठी. जसा इस्ट्रोजनची लेवल वाढत जाते तसे ब्लिडिंग स्टॉप होतं. हे ब्लिडिंग स्टॉप झाले. हे इस्ट्रोजन इथपर्यंत आलं का लक्षात? इस्ट्रोजन. मग हा इस्ट्रोजन जसा जसा हा फॉलिकल वाढत जाणार 14 डेजपर्यंत 14 डेजपर्यंत हा फॉलिकल वाढत जातो, तसं इस्ट्रोजन वाढत वाढत जाते. आणि हा जो इनर लेयर ऑफ एंडोमेट्रियम म्हणजे युटरसच्या आतला ब्लिडिंग झाली होती, तो हील होतो आणि हा म्युकोजल लायनिंग परत डेव्हलप व्हायला सुरुवात होते. आणि ह्यामध्ये हे जे असं वाकडं तिकडं दिसते का? ब्ल्यू आहेत त्या वेन्स आहेत आणि बाकीच्या आहेत त्या आर्टरीज आहेत. ह्या म्हणजे ब्लड व्हेसल्स मोठ्या मोठ्या व्हायला सुरुवात होतात. 14 डेजपर्यंत परत ब्लड व्हेसल्स मोठ्या होतात. युटरसच्या आतमध्ये तुम्हाला कळतंय का? कुठं कुठं काय चाललंय? ब्रेनमध्ये काय चाललंय? ओव्हरीत काय चाललंय? हो सर. हे सगळं मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय. ॲट द टाइम ऑफ म्हणजे ब्लिडिंग संपलं 4 डेजमध्ये पाळी येऊन स्टॉप झाली की त्यानंतर ओव्हरीतले हे हार्मोन इस्ट्रोजन सिक्रीट करतात की ह्या ठिकाणी युटरसच्या आतलं लेयर व्यवस्थित होण्यासाठी. मग हा लेयर व्यवस्थित होतो आणि ह्यामध्ये ह्या ब्लड व्हेसल्स मोठ्या मोठ्या व्हायला लागतात. बरोबर? तर ह्या अशा प्रॉमिनंट ब्लड व्हेसल्स झाल्या. ह्या प्रॉमिनंट ब्लड व्हेसल्स इथपर्यंत झाल्या की 14 डेजला ह्यातून हा साईड बाहेर पडणार. कुठून? ओव्हरीतून. हे लक्षात येते का काय चाललंय? हो सर. म्हणजे हा कोणाला कळते का? बाकीचे कोण बोलत नाही का? नाही कळते? कळतंय सर. कळतंय सर. सगळ्यांना कळते? हो सर. येस सर. ओके. आणि 14 डेजला हा साईड बाहेर आला की इस्ट्रोजन लेवल हळूहळू कमी व्हायला लागते. ओके. इस्ट्रोजन कमी होते आणि हा जो तर इस्ट्रोजन नेमकं करतो काय? इस्ट्रोजन एक हार्मोन आहे. हा इस्ट्रोजन हार्मोन फिमेल हार्मोन आहे. हा ही एंडोमेट्रियमची डेव्हलपमेंट करत असतो. त्याचे बरेच फंक्शनिंग आहे. पण आता तुम्ही फक्त इस्ट्रोजन हिथं काय करतो युटरसमध्ये की हा जो आता ब्लिडिंग झालेला आहे युटरसमध्ये आतल्या लेयरला, ते ब्लिडिंग स्टॉप करून तिथलं म्युकोजल लायनिंग चांगलं करायचं काम इस्ट्रोजन करतो. आलं का लक्षात? ओके. येस सर. आता ओव्हम तर फुटला की इस्ट्रोजनची लेवल कमी व्हायला लागते आणि हा जो साइट्स बाहेर आलाय, हा साइट्स कुठं जाणार पुढं? साइट्स इथून बाहेर येऊन ओव्हिडक्ट. आता ह्या ओव्हिडक्ट मध्ये तू कुणाची वाट पाहणार? स्पर्म. इन केस स्पर्म नॉट कम म्हणजे कॉप्युलेशन किंवा सेक्स झाला नाही आणि स्पर्म आलाच नाही, तर हा काय होतं याचं पुढं? हा 24 टू 48 आवर्स म्हणजे 24 तास ते 48 तासानंतर हा जो साइट्स आहे, म्हणजे आता तुम्ही लक्षात घ्या, आता फर्टिलायझेशन झालेलं नाही, हा साइट्स व्हॅनिश होऊन जातो. आता मग हे जे आहे राहिलेलं, बरोबर, ज्यातून साइट्स बाहेर पडला तो कन्वर्ट इनटू कॉर्पस ल्युटियम म्हणजे त्याचा कॉर्पस ल्युटियम तयार होतो. म्हणजे ज्याच्यातून साइट्स बाहेर पडला मग राहिलेलं जे बार्ट आहे त्याचा गोल तयार होतो येलो कलरचा, त्याला कॉर्पस ल्युटियम म्हणतात. हे कॉर्पस ल्युटियम काय करतो? हा कुठं असतो कॉर्पस ल्युटियम? ओव्हरीत. लक्षात येते का? तो प्रोजेस्टेरॉन हार्मोन तयार करायला लागतो. काय करतो? प्रोजेस्टेरॉन हार्मोन. मग हा प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन असे दोन्ही हार्मोन तो सिक्रेट करतो. मग हा कॉर्पस ल्युटियम प्रोजेस्टेरॉन द्यायला सुरुवात करतो. मग हा प्रोजेस्टेरॉन
जेव्हा द्यायला सुरुवात करतो हा, त्यावेळेस ह्या इथली ब्लड व्हेसल्स अधिक प्रॉमिनंट व्हायला लागतात आणि हे लेयर वाढत 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 जायला लागतात. ओके, आलं का म्हणजे लक्षात? सर प्रोजेस्ट्रॉन्स जेव्हा म्हणजे फॉर्म होतो तेव्हाच होतं का असं? काय 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 म्हणजे जेव्हा प्रोजेस्ट्रॉन आपल्याला भेटतो त्याच्या स्कॉर्पस लिथियममुळे, हा, तर मग तेव्हाच आपलं म्हणजे असं मोठे मोठे होत जातात का येस, हेअर्स? तो प्रोजेस्ट्रॉन असणारच आहे. हा प्रोजेस्ट्रॉन कंटिन्युअस तुम्हाला प्रोजेस्ट्रॉन देत राहणार अप टू ओके. 27 डेज, 27-28 डे पर्यंत तो प्रोजेस्ट्रॉन देत राहणार. 28 डेज पर्यंत हा 28 डे नंतर कॉर्पस ल्युटियम कन्व्हर्टेड इंटू कॉर्पस अल्बिकन्स. मग हा एक सांगायचं राहिले, हे जे फुटलं ह्या ठिकाणी, हे कशामुळे फुटलं तर ल्युटिनायझिंग हार्मोन. ओके, हा ल्युटिनायझिंग हार्मोन ह्याला रप्चर करतो आणि हाच ल्युटिनायझिंग हार्मोन ह्या कार्पोस ल्युटियमला पण स्टिम्युलेट करतो, म्हणजे ह्या पार्टला, की तू प्रोजेस्ट्रॉन सिक्रेट कर, तू प्रोजेस्ट्रॉन सिक्रेट कर. जर हा साइट्स डिस्ट्रॉय झाला, म्हणजे ह्याचं स्पर्म बरोबर फर्टिलायझेशन नाही झालं, तर आफ्टर 28 डे हा ल्युटिनायझिंग हार्मोन कॉर्पस ल्युटियमला संदेश द्यायचं बंद करतो, की तू कॉर्पस ल्युटियम काम कर, चल प्रोजेस्ट्रॉन सिक्रेट कर, हे सांगायचं बंद करतो. आणि ॲट दॅट टाइम ह्या रक्तवाहिन्या अशा पुढं फुगत 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 गेलेल्या असतात एंड्रोमेट्रियमच्या, त्या फट्ट दिशी फुटतात आणि मेन्स्ट्रुअल पिरियड सुरू होतो फर्स्ट डे, 28 डे नंतर. कळलंय का तुम्हाला? ओके सर. हो सर, कळालं. ओके, तर ठीक आहे आदित्य. तर हे ब्लिडिंग झालं की परत मेन्स्ट्रुअल सायकल सुरू झाले. इन सर केस परत तेच प्रोसेस चालू होती ना हा परत आमच्याकडे? फर्स्ट डे, काय फर्स्ट डे, मग प्रत्येक महिन्याला पिरियड येणार, परत 28 डे पर्यंत ब्लिडिंग, परत वन. हे जर इन केस हा oocytes फर्टिलाइज झाला, तर हा ल्युटिनायझिंग हार्मोन कॉर्पस ल्युटियम म्हणतो, तू कंटिन्युअस प्रोजेस्ट्रॉन सिक्रेट करत राहा. मग ह्या ब्लड वेसल्स आहेत ना, ह्या ब्लड वेसल्स ह्याच ठिकाणी तो झायगोट येऊन अटॅच होतो एम्ब्रिओ, त्याला प्लॅसेंटा म्हणतात. आणि प्लॅसेंटा म्हणजे कुठं होतं, युटरसमध्ये. मी तुम्हाला दाखवतो. हा इथे येऊन अटॅच होतो, लक्षात आलं का? हा इथं अटॅच होऊन झाला की त्याला प्लॅसेंटा म्हणतात. आणि बाळाच्या ह्याला अम्बिलिकल कॉर्ड, म्हणजे आई, म्हणजे हे बाळ आहे, तुम्हाला दाखवू. त्या बाळाच्या बिंबीपासून एक अम्बिलिकस कॉर्ड निघते, इथे दाखवलेली नाहीये, ती ह्या युटरसला अटॅच होते आणि हा युटरसचे ब्लड व्हेस्क्युलर मोठा मोठा व्हायला सुरुवात होते. 9 मंथ्स पर्यंत हे 9 मंथ्स ही कंटिन्युअस प्रेग्नन्सी चालू राहते. 9 मंथ्स नंतर गुड न्यूज, मग बाळ जन्माला येतं 9 मंथ्स 7-8 डे नंतर. लक्षात आलंय का तुमच्या हे? हो सर, परफेक्ट आले लक्षात. हे कन्फ्युजिंग कुठं कुणाला आहे का कन्फ्युजिंग मेसेज? सर फक्त नाव खूप अवघड आहेत, बाकी सगळं नाही, समजले. नावं हे तुमच्यासाठी नवीनच आहेत. आता कॉर्पस ल्युटियम कुठपर्यंत काम करणार आहे, जर प्रेग्नन्सी राहिली, म्हणजे फर्टिलायझेशन झाले, तर तो 9 मंथ्स तेच काम करणार, प्रोजेस्ट्रॉन सिक्रेट ना. आणि नाही झालं म्हणजे oocytes, तो हा जो आहे oocytesला फर्टिलायझेशन नाही झालं, तर हा ल्युटिनायझिंग हार्मोन ह्याला 28 डेजला सांगणार स्टॉप युअर वर्क. मग हा स्टॉप करतो आणि परत ब्लिडिंग चालू होतं, परत दुसरा oocyte तयार होणार. असे आपल्याकडे 2 to 4 मिलियन oocytes आहेत, त्यातले 400 पर्यंत आपण युटिलाइज करतो, बाकीच्यांचा उपयोग पण नसतो. पण ही मेन्स्ट्रुअल सायकल, सर ह्याच्यात कॉर्पस अल्बिकन्सचं काय काम असतं? हा कॉर्पस ल्युटियम, हा कॉर्पस ल्युटियम बंद झाला काम करायचा, की ह्याचं रूपांतर कॉर्पस अल्बिकन्समध्ये होतं. आणि हा कॉर्पस अल्बिकन्स तसा, त्याचा रोल काय नाही, हा कॉर्पस अल्बिकन्स तसाच राहतो. म्हणजे कॉर्पस ल्युटियमनी ओके. ल्युटियम फंक्शन करायचा बंद झाला, की आता व्हाईट कलरचा कॉर्पस अल्बिकन्स तयार होतो. तर हे जे पिट्युटरी ग्लँडमधून दोन FSH LH, FSH काय करतो, फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग, फॉलिक्युल म्हणजे
ओव्हरीतले हे फॉलिक्युलला स्टिम्युलेट करतो. एलएच काय करतो, ह्याला ओव्युलेशन करायला होतो, म्हणजे फुटतं आणि ह्या कॉर्पस ल्युटियमला काम करायला सांगतो. सिक्रेट प्रोजेस्ट्रॉन, बाबा तू सिक्रेट कर प्रोजेस्ट्रॉन, हे एलएच करतं. मग प्रोजेस्ट्रॉन काय कर, हे प्रोजेस्ट्रॉन ह्याच्यापासून तयार झालेले हे युटरसची व्हॅस्क्युलॅरिटी म्हणजे ब्लड सप्लाय वाढत जातं. जसं जसं बाळ याला अटॅच होईल तसं जास्त जास्त ब्लड सप्लाय लागणार का नाही. येस. तो जास्तीत जास्त तो सप्लाय त्या ठिकाणी ह्या प्रोजेस्टेरॉन हार्मोन करत राहतो. आता ह्यापर्यंत कुणाला काय शंका आहे का? नो सर. मेन्स्ट्रुअल सायकल तुम्हाला बाहेर एवढं कोणी एक्सप्लेन करलं असं मला वाटत नाही. तुमच्याकडे झालंय का शिकून हे? नाही सर. हा? नाही झालं. तुम्हाला मी डिटेल मध्ये शिकवलेलं आहे. आता पुढचा पार्ट. आता कुठल्या फर्टिलायझेशन साठी कुठल्या 2 गोष्टी लागतात? स्पर्म्स आणि ओव्हम. ओके. ओव्हम. आता आपण त्याचे प्रॉब्लेम बघू. आता हा इथं ओव्हम स्पर्म तयार होणार, बरोबर. यातले हे स्पर्म आहेत, बरेचसे स्पर्म ह्या वजानात मरणार ड्यू टू ऍसिडिक. काहींना ताकद नसेल तर ते मरून जातील, पण एकाचा स्पर्म इथं येऊन फर्टिलाइज होणार. पण इन केस आता हे सगळं झालं, आता आपल्याला पुढचे प्रॉब्लेम बघायचे की काय काय प्रॉब्लेम येऊ शकतात. हे सगळं नॉर्मली झालं की नॉर्मली ओव्हम आला, ओव्हसाइट आलं, स्पर्म आला, कॉम्बिनेशन झाले, बाळ झालं, हे ठीक आहे. पण इन केस काही स्त्रियांमधून हे जर फॉलिकल रप्चरच झालं नाही, ह्या जे ओव्हम आहे तो रप्चरच झाला नाही, ह्या फॉलिकल रप्चर नाही झाला तर तो तसाच आत फुगा म्हणून राहतो पाण्यासारखा. त्याला PCOD म्हणतात, पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज. म्हणजे ह्यातून oocyte बाहेर नाही आला तर फर्टिलायझेशन होणार आहे का? नो. अशा कंडिशन मध्ये काही फिमेलला हे 28 डेजची सायकल नसते, त्यांची सायकल 45 डेजची असते, किंवा त्यांच्यामध्ये हा फॉलिकल रप्चरच होत नाही. मग अशा कंडिशनमध्ये आता आपले मेडिकल सायन्स तर खूप ॲडव्हान्स झालंय, बरोबर. मग सायंटिस्ट लोकांनी काय शोधलं की ह्यात एक इंजेक्शननी ह्यात ओव्हरीत जायचं आणि हा ओव्हम बाहेर काढायचा, oocyte बाहेर काढायचा, आणि स्पर्म सिमेन तर तयार होणार आहे, तर आता सिमेन बाहेरच घ्यायचं, हे सगळं बाहेर करायचं, हे बॉडीच्या बाहेर. तो सिमेन आणि oocyte याचं मिलन करणार, काय होणार, फर्टिलायझेशन झालं. कळतंय का? येस. हे फर्टिलायझेशन झालं की तो 6 डे मध्ये एम्ब्रिओ तयार होणार, बरोबर. येस. हा एम्ब्रिओ ह्या युटरस मधून आणून सोडणार आणि मग तो युटरस मध्ये तो मोठा व्हायला सुरुवात करतात. ह्यालाच टेस्ट ट्यूब बेबी असं म्हणतात. ओके. कळलं का? टेस्ट ट्यूब बेबी. ओके. ऐकलंय का टेस्ट ट्यूब बेबी? हो सर. ही बेबी बाहेरच तयार झाली, फक्त आईच्या युटरस मध्ये आणून ठेवलं. म्हणजे ह्या ज्या किंवा काही पुरुषांना समजा सिमेनचा प्रॉब्लेम असेल, म्हणजे स्पर्मला ताकदच नाही, स्पर्म इथंच मरून जातात, किंवा 6.5 मीटर एवढं पळायला ताकदच नाहीये, किंवा स्पर्मचा काउंट कमी आहे, अशा कंडिशनमध्ये तो स्पर्म बाहेर काढून घ्यायचा, व स्पर्मचा काढून घ्यायचा आणि ओव्हमचा oocytes त्याला बाहेर फर्टिलाइज करायचे आणि दोन्ही कंबाईन करून 6 डे नंतर इथं आत आणून सोडायचं. मग तिथं बेबी तयार होणार, त्याला टेस्ट ट्यूब बेबी म्हणतात. म्हणजे बऱ्याच म्हणजे मेल फिमेलला मुलं होत नसतील तर हे टेस्ट ट्यूब बेबीज करतात. हे कळलं का? हो सर. व्हॉट इज अ टेस्ट ट्यूब बेबी कळलं का? तुमच्या बुक्स मध्ये आहे. येस सर, कळालं. आता दुसरा पार्ट, की समजा काहीतरी हा युटरस मध्येच प्रॉब्लेम आहे, युटरस छोटा आहे किंवा युटरस मध्ये प्रॉब्लेम आहे, किंवा आता हल्ली ॲडव्हान्स मुली म्हणजे फिमेलला की ते बाळ नकोच आहे, म्हणजे पण बाळ हवंय पण आपल्या पोटात नको, बरोबर, आपल्या युटरसमध्ये नको आहे.
मग काय करतात त्याच्यामध्ये, स्पर्म तर घ्यायचा. आता समजा एक ए ए ए नावाची एक मेल आहे आणि बी नावाची फिमेल आहे. तर फिमेलला युटरसमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा तिला 9 महिने काय ते बाळाला घेऊन जमणार नाही असं तिची म्हणणं आहे. तर ह्या कंडिशनमध्ये काय करायचं, त्या मेलकडून स्पर्म घ्यायचा. बरोबर, दोन दोन गोष्टीच लागतात. काय लागतं, एक मेल गॅमेट आणि दुसरा फिमेल. स्पर्म घेतला की मग इंजेक्शननी हा ओव्हममधनं oocyte बाहेर काढायचा आणि त्याला टेस्ट ट्यूब बेबीमध्ये आपण जसं बघितलं, टेस्ट ट्यूब बेबीमध्ये बाहेर फर्टिलायझेशन, झायगोट नंतर एम्ब्रिओ 6 डे नंतर सी नावाच्या फिमेलमध्ये च्या युटरसमध्ये नेऊन सोडायचं. कळतंय का? हो सर. येस. नाही कळलं ना? आता ए नावाचा पुरुष आहे, बी नावाची फिमेल आहे. तर त्या बी नावाच्या फिमेलच्या युटरसमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा तिला 9 महिने ते बाळ नको आहे ठेवायला, पण तिला बाळ हवं आहे. तर ती बी वालीचा oocytes काढायचा फिमेलचा, स्पर्म एचा घ्यायचा, त्याचं फर्टिलायझेशन करायचं आणि सी नावाच्या लेडीजमध्ये ते द्यायचं आणि 9 मंथ्स तो तिथं वाढणार त्या युटरसमध्ये. म्हणजे सर ते बाहेर पण फर्टिलाइज करता येतं का? टेस्ट ट्यूब बेबीमध्ये आपण बाहेरच करतो ना. ओके. 6 डे तो गर्भ बाहेरच असतो. म्हणजे आता जे सिमेन आहे, हे सिमेन जे मेल रिप्रोडक्टिव्ह मधून बाहेर येतं, ते जसं ब्लड बँक असतात ना, ब्लड आपण स्टोअर करून ठेवतो, तसं सिमेन पण स्टोअर करतात. मग त्या सिमेन जे स्टोअर केलेलं आहे त्यातनं स्पर्म काढायचा, त्याचं फर्टिलायझेशन करायचं आणि तिसऱ्या युटरसमध्ये द्यायचं. युटरसमध्ये ते 9 मंथ्सपर्यंत ते बाळ मोठं होणार आणि 9 मंथ्स नंतर डिलिव्हरी होणार. मग हे बाळ कोणाचं, कोण सांगेल? ए आणि बी. दुसरं कोणाचं काय म्हणणं आहे का? सीने जन्म दिलाय, सी नावाच्या लेडीजच्या पोटातून ते बाहेर आलंय. मग हे बाळ कोणाचं? ए आणि बी. पण फर्टिलायझेशन ए आणि बी आणि झालंय ना. येस, हे ए आणि बीचंच बाळ असतं आणि हे सी पडून म्हणजे सरोगसी मदर म्हणायचं. काय म्हणायचं? सरोगसी मदर. म्हणजे त्यांनी थोडक्यात भाड्याने युटरस घेतलं थोड्या दिवस, 9 महिन्यासाठी. असं कुठल्या तरी हिरोईननी केलंय, बरोबर आहे ना? हॅलो, माहिती आहे का तुम्हाला? मला वाटतं, मी तुम्हाला उद्या नाव सांगतो, कोणीतरी केलेलं आहे सेम हे. त्यांनी दुसऱ्याच्या युटरसमध्ये ठेवून त्यानंतर बाळ त्यांनी घेतलं. मग ह्याला सरोगसी मदर म्हणतात. म्हणजे भाड्याने युटरस 9 महिन्यासाठी दुसऱ्याचं दिलं आणि त्यांचं बाळ परत त्यांनी 9 महिन्यानंतर घेतलं. हे इथपर्यंत तुम्हाला क्लिअर झालं, कळलं का? येस सर. तर आता हे फर्टिलायझेशन हे सगळं झालं. आता तुमचा राहिलाय पार्ट पुढचा, की हे बर्थ झालं, आता ट्विन्स आणि हे राहिले. IVF झालं, सरोगसी झालं, हे 2 पार्ट, IVF आणि वाचन. स्पर्म बँक थोडक्यात सांगितलं मी. आता हे ट्विन्स, रिप्रोडक्टिव्ह हेल्थ हा जो पार्ट आहे आपण पुढच्या लेक्चरला घेऊ. ओके सर. कोणाला काय शंका आहे का आतापर्यंतच्या ह्याच्यात? नाही का पुढच्या वेळेस परत आपल्याला मेन्स्ट्रुअल सायकल घ्यायचंय?